खरं सांगायचं, बिर्याणी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटले की नाही? किती पण सुक्क करा, रस्सा करा, बिर्याणी तर पाहिजेच आहे ना. नाही म्हणून तर चालते वय, देव करून द्यायलाच लागते ना. मग कधी कधी तर बेत असतोयच, पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं बघा मी, पदार्थ हाच आहे, बिर्याणीचाच आहे हा पदार्थ. चाल तर बेस्ट दिसाले की नाही, खायला तर लय बेस्ट झालं. शेजारच्या काकी म्हणल्या की काय ग आज काय बिर्याणीचं बेत केलास काय, वास लय भारी आलाय. आता पावशेरभर एवढं चिकन घेतलोय मी. आता याला मॅरिनेट काय फॅरिनेट मध्ये बघा ते करून घ्यायचं याला. आता याला जरा आलं लसूण पेस्ट दही लावून घेऊया. बघा किती मोठे दिसायलात का नाही. पीस एवढं मोठं असतील का नाही तेवढं भारीच आहे हो. नॉनव्हेज कोण खाते की नाही त्यांना ते कळते हो, ज्याची त्याची आवड बघा. त्या चिकनाला मॅरिनेट करायला का नाही मी दही टाकलोय, आलू लसूण पेस्ट टाकलोय, लिंबू पण पिळलोय. मॅरिनेट केल्यामुळे काय होतं माहितीये काय, कसं असं ज्युसी लागतात ज्युसी, त्यामुळे हे मॅरिनेट करून घ्यायचं असते असं मन आहे. बघा हे पावशेरभर एवढं तांदूळ चांगलं धुवून घेतलोय, 2-3 वेळा धुवून घेतले बरं का. कढईमध्ये 3 तांबे भरून यामध्ये पाणी तर ओतलोय, थोडंसं तेल पण टाकलोय मगाशी. आता धुतलेलं तांदूळ यात ओतायचं आणि अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं. डोक्याला ताप आहे की नाही, त्याच्या वाटणीचं गप कुकरला लावून भात केलेलं परवडते असं वाटते की नाही करताना सगळं. आणि खाताना कसं लागतं एकदम. एवढा आटापिटा करून बिर्याणी तर चांगलं लागणारच आहे हो. सगळं असते म्हणून बिर्याणी कोण करायलाच बघत नाही, पण खाताना कसं लागते, भारी लागते की नाही. तांदूळ शिजवताना यामध्ये घरामध्ये जेवढं काय एवढं मसाला येत की नाही, खडा मसाला यामध्ये टाकून द्यायचं. तर पण टाकायला पाहिजे, वास तर चांगला यायला पाहिजे की. म्हणून मला काय एवढं खडा मसाल्यांची नावं माहीत नाहीत. लवंग, दालचिनी, तमालपत्र एवढंच माहीत आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं बघा मी, काय आहे ते कमेंटमध्ये कळवा म्हणून. ते हो फुलासारखं काय असतंय ते नव्हं. मगाशी बोलत असताना मी तूप पण घालून घेतलोय, सांगायचंच राहिलो तुम्हाला. आता हा अर्धा कच्चा चांगला असा भात 15 मिनटं शिजवून घ्यायचं बघा. 15 मिनटं झालं का नाही तर असं काढून घ्यायचं. पुरणाचे चाळण असू दे, मोदकाचे चाळण असू दे, कुठलं पण चाळण घ्यायचं आणि असं काढून घ्यायचं बघा. लय उशीर ठेवलासा का नाही भात सगळा शिजतोय आणि बिर्याणीचं रामराम होते मग. कारण इथं जास्त भात शिजलं तर नंतर दम लावताना भात कसं तुमचा होणार, मग गिचकोच होणार का नाही भात मग. म्हणून लगेचच काढायचं आणि लगेचच हे करायचं. मी पहिल्यांदा बिर्याणी केलं तर बघा आता असंच झालेलं. तेव्हापासून मी ठरवलं लगेचच काढायचं तांदूळ. तुमचाही तसं भात होणे म्हणून सांगितलं, बाकीचं काय नाही, हाच येतो होता सांगायचा. आता बघा हा मॅरिनेट पण झालंय, भात पण अर्धा कच्चा शिजलाय. कढईत तेल टाकून कांदा पण जरा तळून घेऊयात. कांदा नुसतं तळून घ्यायचं नाही, जरा करपवायचं पण आहे. आता हे करपल्यासारखं झालेला कांदा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा टोमॅटोची ही पेस्ट, जिऱ्याची पेस्ट आता यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा. हे तेलात चांगलं भाजून झालं का नाही, आता यामध्ये काय टाकायचं माहिती आहे काय, मसाला जरा घरातला असलेला टाकायचा आहे, बिर्याणी मसाला असला तर टाकायचा आहे, चटणी टाकायचा आहे, जरा बुक्का पण टाकून घ्यायचा आहे. आणि मसाला आहे की नाही मी घरात केलोय बघा. तुम्हाला पाहिजे असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, या मसाल्याची रेसिपी पण मी तुम्हाला टाकतो. मॅरिनेट केलेलं चिकनाचं पीस यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी ओतून चांगलं शिजून घ्यायचं आहे. नाहीतर बघा अर्ध कच्चं शिजवून घ्यायचे. चांगलं असं शिजल्यानंतर काय करायचं आहे माहिती काय, त्यातलं रश्श्यासारखं पाणी एक वाटीभर काढून घ्यायचं आहे. हळूहळू करून असं थर लावायचा आहे, पुदिना टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायचा आहे आणि हा भाजलेला कांदा पण वरून टाकून द्यायचा आहे. 2 थर लावून घ्यायचं मस्तपैकी आणि 15 मिनटं एवढं झाकून द्यायचं आहे. मग काय बिर्याणी झाली की तयार. खरंच सांगतो मी, एवढी छान बिर्याणी होत्या का नाही, सांगूच नकोस, एवढी छान होत्या बिर्याणी. ते नव्हं, इथंपर्यंत आलाय तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काय म्हणतात ते सबस्क्राईब पण करून टाका की.